कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे पार्थ आणि मम्माच्या चॅनलवरती. तर आज आहे गुरुवार, तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आजचा हा माझा गुरुवार आहे 5वा. तर आजचा आपला ब्लॉग गुरुवार स्पेशलच राहणार आहे. सो आता माझं आवरलं आहे, आंघोळ हे केलेली आहे. नंतर आता मला देवपूजा करायची, पूजा मांडायची आणि उशीरही भरपूर झालेला आहे. तर नेहमीप्रमाणे पार्थ ना लगेच उठून बसला असतो, त्यामुळं मला काही करता आलं नाही जास्त. तर आता माझं आवरलं आहे, आता मी पूजा ते मांडते. तर आता मला ना उंबरठा पूजन करायचं होतं. सो गुरुवार तर ना बिना उंबरठं पूजन करताना तर म्हणजे पूर्णच होऊ शकत नाही, कारण की इतकंच पॉझिटिव्ह बी वाटतं ना खरंच. म्हणजे मनाला प्रसन्न तर वाटतंच, पण घरात पण एवढीच पॉझिटिव्ह एनर्जी राहते ना खरं. तर मी इथे एका वाटीमध्ये ना हळद घेतली होती आणि त्यामध्ये गुलाबजल आणि गोमूत्र आणि एक कापराची वडी आहे का ती बारीक करून टाकली होती. सो तर ती छान मिक्स करून घेतल्यानंतर ना उंबरठा अगोदरच मी सगळं पुसून वगैरे स्वच्छ घेतलं होतं. नंतर आता फक्त इथं ना उंबरठ्यावर हळदीचं लेपन टाकलं आणि छान अशी हळदीचं लेपन लावून रांगोळी काढली, पूजा केली. तर आपली जी रेग्युलर देवपूजा असते ती आवरून घेतली आणि आज मला ना कुलदेवतेची जी कलश स्थापना असते ना तीसुद्धा आज करायची होती. सो आज त्यालाही सुरुवात केली आणि आज म्हणलं गुरुवारचा एवढा खास दिवस आहे, तर आजपासूनच ही सुरुवात करूया. सो इथं मस्त कलश स्थापना ही केली. नंतर आपली दररोजची तर देवपूजा झाली होती. नंतर मला करायची होती आपली पूजा मांडायची होती सारामृत व्रताची. सो तर आता इथं पूजा मांडत होते मी. तर माझी छान अशी पूजाही मांडून झाली. नंतर आपली जी सारामृत वाचायचं असतं तर तेही नंतर वाचायला घेतलं. सो तेही खूप शांत मन लावून एकदम निवांत वाचन झालं. नंतर आरती केली आणि आरती केल्याच्या नंतर ना मात्र एवढंच प्रसन्न वाटत होतं ना. निवांत अशी पूजा वगैरे सगळं आवरल्याच्या नंतर ना पार्थला आणि त्याच्या बाबाला तर आता भूक लागली होती. सो त्या दोघांसाठी नाश्त्याला इथं ना पोहे बनवायला घेतले होते मी. सो त्या दोघांना म्हणलं चला पटकन पोहे तयार करून द्यावं. सो तिथं हे बनवत होते मी पोहे. नंतर ना म्हणलं चला आपल्यासाठी चहाही करावं. सो मी माझ्यासाठी चहाही टाकला. नंतर चहा पिऊन मी माझ्या स्वयंपाकाला लागले. सो इथं वांग्याची भाजी आणि पनीरची भाजी मला बनवायची होती. तर इथं मी खास करून ना वांग्याची कारळ्याच्या कुटामध्ये बनवणार होते. सो आता मी बरेच दिवस झालं कारळ्याचंच कूट वापरते भाजीला. सो इथं कारळ्याचं कूट मध्ये मीठ, काळा मसाला, हळद वगैरे सगळं असं मसाले टाकून ना छान असं सारण करून वांग्यामध्ये भरून ना अशी भाजी केली. खूप छान झाली होती भाजी. आणि ही ना मी आज गुरुवार आहे मला, त्यामुळं मी बनवले ना तर मी ना बिना कांदा लसूण दोन्हीही भाज्या बनवल्या आहेत. तर दोन्हीही खूप छान झाल्या होत्या. तुम्ही इथं बघू शकता वांग्याची भाजी बघूनच आणि पनीरची भाजी दोन्हीही भाज्या बघूनच ना लगेच तोंडाला पाणी सुटणार आहे. सो तर इथं ना मी नंतर मला खीर बनवायची होती. म्हणलं गोडामध्ये काहीतरी नैवेद्यासाठी बनवावं म्हणून खीर बनवणार होती तांदळाची. तर इथं तूप टाकलं आणि नंतर ना ह्यात काजू बदाम आणि थोडे मखाने टाकून ना त्याची ना अशी पावडर बनवली होती. ती तुपामध्ये टाकून छान भाजून घेतली. नंतर त्यामध्ये ना दूध टाकलं आणि दूध टाकून त्यामध्ये काही मी पाणीही ॲड केलं. एकदम पूर्ण दुधाची नाही बनवली. अर्धं पाणी आणि अर्धं दूध टाकलं आणि नंतर त्याला छान उकळी आल्याच्या नंतर ना त्यामध्ये ना नंतर विलायची टाकली आणि जे मी तांदूळ बनवले म्हणजे भिजू घातले होते अगोदर, नंतर त्या मिक्सरमधून काढले. एकदम बारीक नाही ठेवले, रवाळ ठेवले म्हणजे असे एकदम रवाळ मोठालेच तांदूळ ठेवले होते, कारण की ते खाताना तसंच छान लागतं. सो इथं
की खीर बनवायची तर झालीच होती. सो इथं खीर म्हणलं चला आपलं इथं हलवत बसूस तर आपल्या इकडं पोळ्या राहिलेल्या आहेत. सो साध्या आपल्या चपातीच्या पोळ्याच राहणार आहेत, ते करणार आहे मी. तर इथं माझी साखर टाकायची राहिली होती. सो इथं मी ना तरी माझी अंदाजे अर्धा लिटर खीर झाली असेल. सो मी त्यासाठी ना अर्धी वाटी ना जास्त मोठी नाही, छोटीच वाटी आहे, अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. सो मस्त झाली होती खीर तर. आणि इकडं माझ्या पोळ्याही होत होत्या. सो नंतर ना पोळ्या झाल्या नंतर मग मी नैवेद्याचं ताट करायला घेतलं. सो इकडं खीर तर झाली होती. तर मग त्यामध्ये मी शेवटला आहे ना थोडंसं तूप टाकलं. मग तूप टाकल्यावर एकदम टेस्ट ही खूप छान लागते. सो मी शेवटला थोडं तूप टाकत असते. सो इथं ना तूप टाकलं आणि नंतर ना नैवेद्याचं ताट रेडी करायला घेतलं. आता सर्व आवरलं होतं. स्वामींना नैवेद्य दाखवायचा. सो मी इथं नैवेद्य दाखवायला आली आणि इथं ना लगेच पार्थी माझ्याकडं लगेच पळत आला आणि मांडीवर येऊन ती बसला. इथं पार्थला मात्र ना खूप भूक लागली होती. मी इथं नैवेद्य दाखवत होते स्वामींना आणि इथं बघा ना लगेच ना तो लगेच त्याने तो घास खाल्ला. सो इथं तर आमचा ना प्रसाद पावला असंच समजावं लागेल. सो इथं लगेच तो उठलाही, लगेच तो त्याचा खेळायला गेला. सो एक घास तर खाल्ला त्यांनी. सो नंतर इकडं माझं ना बरोबर 12 वाजता ना आणि 12 वाजून 5 मिनटं झाले होते. सो इथं माझं आवरलं होतं आणि इकडं ना पारचं मात्र ना खिरीवर ताव मारणं चालू होतं. सो इकडं त्या मस्त खीर एन्जॉय करत होता आणि इकडं बाहेरचं वातावरण आज ना खूप मस्त झालेलं होतं. आभाळ आलेलं होतं, पाऊस मात्र नव्हता पण आभाळ होतं. सो एकदम शांत शांत निवांत असं वातावरण होतं. सो इथं ना हा गणेश वेल आहे ना तो ॲटोमॅटिकली त्या कुंडीमध्ये उगवला. मी लावला नाही, काही नाही. माझ्याकडे इथं पाठीमागं ना कधी गणेश वेल नव्हताही. तर तो कुठून आला, कसा आला काही माहीत नाही. पण तो खूप छान आला आहे आता आणि त्याला ना आज एक फुलही आलं आहे. खूप भारी वाटत होतं. सो इथं माझं तर आता आवरलं होतं सगळ्यांचं. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.